नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, सायबर सुरक्षा. म्हणजे आपल्या डिजिटल जगाला कसं सुरक्षित ठेवायचं. अगदी. हल्ली सगळंच ऑनलाईन झालंय. बरोबर. तर आपल्याकडे जी माहिती आहे, विशेषतः सायबर सुरक्षा, संकल्पना आणि संरक्षणमधली, त्या आधारे आपण बघूया की हे सायबर हल्ले म्हणजे काय आणि त्यांना थांबवायचं कसं. हो. हल्लेखोरांचे हेतू वेगवेगळे असतात. कधी त्यांना संवेदनशील माहिती हवी असते, कधी पैसे उकळायचे असतात, तर कधी फक्त कामात अडथळा आणायचा असतो. तर या स्रोतांच्या मदतीने आपण हे सगळं जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. उत्तम. चला मग सुरुवात करूया अगदी मूलभूत गोष्टींपासून. म्हणजे कॉन्फिडेन्शियलिटी, गोपनीयतेबद्दल बोलूया. हो. गोपनीयता म्हणजे माहिती फक्त अधिकृत ज्यांना परवानगी आहे त्यांनाच दिसावी. आणि दुसरी गोष्ट इंटिग्रिटी म्हणजे अखंडता. बरोबर. याचा अर्थ माहिती अचूक राहावी, जशी आहे तशी, त्यात काही बदल व्हायला नको. आणि तिसरं म्हणजे अवेलेबिलिटी, उपलब्धता. अगदी. म्हणजे जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा ती सिस्टीम किंवा माहिती वापरायला उपलब्ध असावी. हे तिन्ही खांब आहेत सायबर सुरक्षेचे. खरंय. या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. निश्चितच. उदाहरणार्थ गोपनीयतेसाठी एन्क्रिप्शन वापरतात, माहितीला एका कोडमध्ये बदलणं. अच्छा, म्हणजे एक प्रकारची गुप्त भाषा. अगदी तसंच, जी फक्त योग्य की म्हणजे चावी असलेल्यालाच वाचता येते. आणि माहिती बदलली नाहीये ना हे तपासायला चेकसम्स असतात अखंडतेसाठी. हे इंटरेस्टिंग आहे. म्हणजे फक्त पासवर्ड लावला म्हणजे झालं असं नाही. नाही, अजिबात नाही. मग धोके कसे येतात? मॅलवेअर आणि फिशिंगचा उल्लेख आहे आपल्या माहितीमध्ये. हो. मॅलवेअर म्हणजे काय म्हणतात त्याला, व्हायरस, वर्म्स, रॅन्समवेअर असे त्रासदायक प्रोग्राम्स. ते आपल्या नकळत आपल्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये येतात आणि नुकसान करतात. पण फिशिंग हे जरा वेगळं आहे. कसं काय? इथे तंत्रज्ञानापेक्षा माणसाच्या भावनेचा किंवा घाईचा फायदा घेतला जातो. फसवे ईमेल्स किंवा मेसेज पाठवतात. अच्छा. आणि मग लोकांकडून त्यांची बँक डिटेल्स किंवा पासवर्ड्स मागून घेतात. आपल्या स्रोतात एक उदाहरण पण आहे. हो का? हो. एका कंपनीच्या सीईओच्या नावाने बनावट ईमेल पाठवून पैसे ट्रान्सफर करायला लावले होते म्हणे. अरे बापरे. म्हणजे टेक्नॉलॉजी सोबत आपल्याला पण खूप सतर्क राहावं लागतं. अगदी. मानवी सावधगिरी खूप महत्वाची आहे इथे. आणखी एक धोका, डिनायल ऑफ सर्व्हिस, DOS हल्ला. हे काय आहे? यात कसं होतं, सिस्टमवर इतका भार टाकला जातो की ती कामच करण्याशी होते, बंद पडते. म्हणजे थेट उपलब्धतेवर परिणाम होतो, अवेलेबिलिटीवर. बरोबर. आणि अजून एक धोकादायक गोष्ट म्हणजे झिरो डे एक्सप्लॉइट्स. झिरो डे? हे काय नवीन प्रकरण आहे? झिरो डे म्हणजे बघा,